महिला अत्याचार प्रकरणातील आरोपी भोंदूबाबा अशोक खरात याच्या बाबतीत सुषमा अंधारे वेगवेगळे खुलासे करतायत, माध्यमांसमोर येत आहेत आणि दररोज नवीन खुलासा जो आहे तो सुषमा अंधारे यांच्या वतीने करण्यात येत आहे। दीपक केसरकर हे जेव्हा MIDC आले त्यावेळी त्यांनी एक प्रश्न उपस्थित केला होता की दीपक केसरकरांबरोबर भोंदू अशोक खरात आणि रुपाली चाकणकर हे फोटोमध्ये कसे दिसतात आणि त्यानंतर उल्लेख असा केला की या MIDC जी सहकारी औद्योगिक वसाहत आहे त्याचे जे चेअरमन आहे नामकरण आवारे हे व्यक्ती कोण आहे, यांच्या माध्यमातून काही त्यांच्या एका पतसंस्थेमध्ये काही गैरव्यवहार झाले का असा आरोप देखील सुषमा अंधारेंनी केला। नेमका नामकरण आवारे जे आहेत त्यांना आपण कालपासून आपण खरं तर संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहोत। अनेकदा त्यांना आपण फोन कॉल केले, त्यानंतर मेसेज केले आणि घरी देखील संपर्क साधला, मात्र नामकरण आवारे जे आहेत ते कॅमेऱ्यासमोर यायला तयार नाहीत। मात्र ज्या मुलाखतीत त्यांनी उल्लेख केला होता की नामकरण आवारे जे आहे त्यांनी अशोक खरातबद्दल जो उल्लेख केला होता की त्या भेटीमध्ये मी फक्त दीपक केसरकरांना बोलवलं होतं आणि हे बाकीचे दोन व्यक्ती कसे आले आणि कॅप्टन खरात जे आहे ते माझ्या जास्त परिचय नाही। मात्र एक खुलासा जो आपण आता करतोय तो नामकरण आवारे यांच्या बाबतीत करतोय। हे जे पुस्तक आहे असं मी नामकरण हे पुस्तक जर बघितलं तर हे पुस्तक नामकरण आवारे यांनी प्रकाशित केलेलं आहे 2012 साली आणि यामध्ये त्यांनी जी प्रस्तावना आपण या पुस्तकाची जर बघितली तर या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये म्हटलेलं आहे की माझा आणि अशोक खरात यांचा परिचय झाला, अगदी घट्ट स्नेहात रूपांतर झालं। माझे अनेक कामात त्यांनी वेळोवेळी मदतही केली। मिरगावच्या शिवनिका संस्थांच्या वतीनं आम्ही जेव्हा ईशानेश्वराच्या मंदिराचे बांधकाम हाती घेतले तेव्हा आम्हाला मदत करण्यासाठी अनेक मित्रमंडळी पुढे आली, त्यात नामकरण आवारे हे अग्रभागी होते। म्हणजे असे अशोक खरात यांनी त्यांच्या प्रकाशित जे पुस्तक आहे त्याच्या प्रस्तावनेत दिलेलं आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो ही प्रस्तावनेच्या खाली कॅप्टन अशोक खरात ब्रह्मांडशास्त्रज्ञ सिओलॉजी तथा ओसिनोलॉजी सोबॉर्न विद्यापीठ पॅरिस असं लिहिण्यात आलेलं आहे। तर दुसरीकडे जर आपण बघितलं तर त्यांनी अशोक खरात जे आहेत आता सध्या जे आरोपी आहेत त्यांच्या बाबतीमध्ये एक कौतुकास्पद असा लेख लिहिलेला आहे, सिद्ध पुरुषाच्या सहवासात। म्हणजे हे नामकरण आवारे जे होते त्यांना सिद्ध पुरुष मानायचे का? कारण त्यांनी जे या लेखामध्ये उल्लेख केलेला आहे की ते अगोदर शिवसेना जे माणिकराव कोकाटे होते शिवसेनेत त्यावेळेस माणिकराव कोकाटेंचे कार्यकर्ते होते आणि राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांमध्ये मारहाण झाली आणि त्यानंतर सिन्नर पोलीस स्टेशनमध्ये आम्ही पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करून बाहेर पडलो। त्यावेळेस एक अनोळखी व्यक्ती दिसली आणि त्यांनी काही पुढील घडणाऱ्या घटनांविषयी आम्हाला सांगितलं। माणिकराव कोकाटे यांचे तुम्ही कार्यकर्ते आहात का? काळजी करू नका, माणिकराव साधारणतः 23,450 मतांनी निवडून येतील असं त्याच्यामध्ये म्हटलं गेलं आणि पुढं असंही म्हटलं की ज्या दिवशी मतमोजणी होईल त्यानंतर मात्र एक अघटित घटना घडेल आणि दोघांचा मृत्यू होईल तर 2 जण जखमी होतील आणि ते दोन्ही घटनाक्रम जे आहेत ते खरे ठरताना दिसले। कारण माणिकराव कोकाटे हे 23,400 मतांनी निवडून आले, हा आकडा जो आहे तो तंतोतंत जुळतो। खरं तर त्यांना प्रश्न असा होता की 15 वर्षापासून मतदारसंघाचे जे नेतृत्व करत होते माजी आमदार तुकाराम दिघोळे हे मंत्री होते आणि 15 वर्ष ते सतत आमदार झालेले आहेत आणि त्यांना पराभूत करत माणिकराव कोकाटे जे आहेत ते पहिल्यांदा आमदार झाले। तर हे जे 2 घटनाक्रम त्यांनी सांगितले त्यावरून या आवारेंचा जो आहे तो अधिकच घनिष्ठ संबंध जो आहे तो खरातांशी यायला लागला आणि नेहमी भेटीगाठी व्हायला लागल्या। त्यानंतर अशोक खरात जे आहे ते औद्योगिक वसाहतीमध्ये देखील गेले आणि तेथे देखील एक घटनाक्रम जो आहे तो समोर आला। जे अशोक खरात होते त्यांच्यासोबत 2 पोलीस अधिकारी होते आणि खरात यांनी नामकरण आवारे यांना सांगितलं की मला जो गाडीचा चालक आहे तो दुसरा चालक द्यावा, अपघात होण्याची शक्यता आहे। मात्र त्यावेळेस ते चालक देऊ शकले नाही कारण त्यावेळेस तशी क्षमता त्यांच्यामध्ये नव्हती आणि खरं झालं तर ती जी घटना आहे ती घटना देखील सत्य घडली, अपघात घडला खरातच्या गाडीचा आणि त्यानंतर तो जो पोलीस अधिकारी होता गाडी चालवणारा त्याचे 2 पाय त्या ठिकाणी निकामी झाले। हा घटनाक्रम खरा झाल्यानंतर ही अशोक खरात व्यक्ती असाधारण व्यक्ती आहे असा विश्वास जो आहे तो अशोक खरातांना पटल्याचं यामध्ये म्हटलं जातं आणि त्यानंतर जे वैकुंठवासी श्रीमान मुजुमदार साहेब आहेत म्हणजे गुरुवर्य जे अशोक खरातांचे आहे त्यांच्या भेटीदरम्यान खरात यांनी 5 जे शिवमंदिरं आहेत ते उभारण्याचा संकल्प केला होता आणि त्या माध्यमातून हे ईशान्येश्वराचं मंदिर जे आहे ते
2010 साली उभं राहिलेलं आहे आणि त्यामध्ये या शिवनिका संस्थांमध्ये जे आवारे आहेत ते खरं तर या ठिकाणी सहसचिव देखील राहिलेले आहेत. आपण इथं बघू शकतो त्यांनी या लेखामध्ये म्हटलेलं आहे की शिवनिका संस्थांच्या माध्यमातून जे हे मंदिर आहे निर्माण झालेलं त्या संस्थांचे खरात हे अध्यक्ष आणि मी सरचिटणीस आहे. त्या संस्थांचे पदाला प्रत्यक्ष काम करण्याची जबाबदारी पार पाडलेली आहे आणि बहुमूल्य मार्गदर्शन देखील मला या खरात यांच्याकडून मिळालेलं असं त्यांनी यामध्ये नमूद केलेलं आहे. खरं बघितलं तर जे नामकरण आवारे आहेत ते सध्या माध्यमांसमोर येत नाही आहे. आपल्याशी अनेकदा आपण बोलण्याचा प्रयत्न केला ते बोलत नाही आहेत आणि अशोक खरातांचा माझा परिचय नाही असं देखील ते म्हणत आहेत. मात्र या पुस्तकामध्ये जो लेख लिहिलेला आहे ते असं दर्शवतं का जे नामकरण आवारे आहे ते या ईशान्येश्वर मंदिराच्या विश्वस्तपदी देखील राहिलेले आहे आणि त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला 2023मध्ये. आता ते सहकारी औद्योगिक वसाहत जी आहे सिन्नरची त्याचे चेअरमन आहेत. यांचे अशोक खरातांशी घनिष्ठ संबंध आहेत. अनेक पतसंस्थेचे एकत्र फोटो देखील त्यांच्या कार्यक्रमांचे या पुस्तकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एकंदरीत जर बघितलं तर नामकरण आवारे जे आहेत आपण 2 दिवसापूर्वी जी मुलाखत घेतली त्यामध्ये दादांत अशोक खरात यांच्याशी माझी ओळख नसल्याचं सांगतायत. त्या फोटोमध्ये ते कसे आले, दीपक केसरकर सोबत कसे होते, असे विविध प्रश्न त्यांनी उपस्थित केले आणि काहीतरी जी आपण प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार होतो त्या प्रश्नांची उत्तरं नेता फक्त वरवरची उत्तर जी आहेत ती त्यांनी दिलेली आहेत. त्यामुळे नामकरण आवारे ची जी चौकशी आहे यासाठी करणार का आणि आवाऱ्यांच्या चौकशीमध्ये नवीन काय निष्पन्न होतं आणि काय माहिती अधिकची खरातांच्या बाबतीत नामकरण आवारे देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन अमित आडेसह मी मनोज गाडेकर, TV9 मराठी, मिरगाव, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.